नमस्कार मंडळी, माहितीचा दिवा या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. आणि चर्चेचं कारण आहे, सरकारने 12 डिसेंबर 2025ला या योजनेतून आणलेली एक प्रचंड मोठी आणि ताजी अपडेट. आणि ही अपडेट आहे वन टाइम एडिट ऑप्शन. तुम्ही ऐकलं तर ते अगदी खरं आहे. या व्हिडिओमध्ये आपण या वन टाइम एडिट ऑप्शनची संपूर्ण माहिती घेणार आहोत. नेमकं काय आहे हे एडिट ऑप्शन, कोणत्या बहिणींना याचा फायदा होणार, कोणती माहिती एडिट करता येणार, चुका कशा दुरुस्त करायच्या, आणि दुरुस्तीनंतर पेमेंटवर काही परिणाम होईल का. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती पूर्ण करून घ्या. चला तर मग सुरू करूया. अपडेटची पार्श्वभूमी. 12 डिसेंबरची सर्वात मोठी अपडेट, वन टाइम एडिट ऑप्शन सुरू. सरकारकडे जेव्हा या योजनेचे अर्ज जमा झाले तेव्हा त्यांना आढळलं की अनेक लाभार्थी महिलांच्या अर्जामध्ये चुका झालेल्या आहेत. जसे की चुकीचे नाव किंवा आधार क्रमांक मिसमॅच, बँक खाते किंवा IFSC कोड चुकीचा, जन्मतारीख मिसमॅच, कुटुंबातील सदस्यांची किंवा पती वडिलांची माहिती न जुळणे, आणि पत्त्यामध्ये ॲड्रेस मिसमॅच. या चुकांमुळे काय झालं तर अनेक बहिणींचे हप्ते होल्ड झाले, काहींचे अर्ज रिजेक्ट झाले आणि काहींची व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिली. आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर करण्यासाठी 12 डिसेंबरला सरकारने जाहीर केलं, एकदा दुरुस्ती करण्यासाठी वन टाइम एडिट ऑप्शन उपलब्ध. याचा अर्थ आता बहिणींना त्यांच्या संपूर्ण अर्जातील चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी एक शेवटची संधी दिली जात आहे. कोणती माहिती बदलता येईल? वन टाइम एडिट ऑप्शनमध्ये कोणती माहिती बदलता येईल? बहिणींनो, खालील माहिती तुम्ही 100% एडिट करू शकणार आहात. नाव, बेनिफिशरी नेम, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड, कुटुंबाची माहिती आणि वैवाहिक माहिती, हस्बंड किंवा फादर डिटेल्स, त्रुटी असलेले डॉक्युमेंट, ॲड्रेस, स्थानिक पत्ता आणि एज व्हेरिफिकेशन. या सगळ्या चुका आता तुम्ही दुरुस्त करू शकता. कोणाला मिळणार संधी? कोणत्या बहिणींना एडिट ऑप्शन उपलब्ध आहे? हा वन टाइम एडिट ऑप्शन प्रामुख्याने खालील बहिणींसाठी सुरू करण्यात आला आहे: ज्यांचा अर्ज पेंडिंग व्हेरिफिकेशनमध्ये आहे, ज्यांचा अर्ज रिजेक्टेड झाला आहे, ज्यांचा हप्ता अडकलेला आहे किंवा ज्यांचा पेमेंट होल्डमध्ये आहे, ज्यांची EKYC पूर्ण झाली पण माहिती मिसमॅच आहे, आणि ज्यांना पती वडील नावाच्या मिसमॅचमुळे समस्या आहे. दुरुस्तीची प्रक्रिया. वन टाइम एडिट ऑप्शन कुठे आणि कसा करायचा? हे अपडेट 2 मुख्य ठिकाणी उपलब्ध आहे: महात्मा गांधी सेवा केंद्र किंवा CSC केंद्र. तुम्ही थेट तिथे जाऊन ऑपरेटरच्या मदतीने तुमच्या चुका दुरुस्त करून घेऊ शकता. 2. लाडकी बहीण योजना अधिकृत पोर्टलवर. योजनेचे बेनिफिशरी लॉगिन लवकरच सुरू होत आहे. तुम्हाला स्वतःला लॉगिन करूनही दुरुस्ती करता येणार आहे. दुरुस्ती करताना तुमच्याजवळ खालील कागदपत्र असणं आवश्यक आहे: आधार कार्ड, मोबाईल OTP, बँक पासबुक, राशन कार्ड, कुटुंबाची माहिती, विवाह प्रमाणपत्र लग्न झालेल्या बहिणींसाठी, आणि फोटो. पेमेंटवर परिणाम. दुरुस्ती केल्यानंतर पेमेंटवर काय परिणाम होईल? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, दुरुस्ती झाल्यानंतर 100% हप्ता सुरू होईल. चुकीमुळे रोखलेले हप्ते एकत्रित जमा होऊ शकतात. डिस्क्रिपन्सी असलेल्या बहिणींचे स्टेटस पुन्हा तपासले जाईल. म्हणजेच तुमची माहिती जोपर्यंत तुम्ही दुरुस्त करत नाही तोपर्यंत हप्ता रिलीज होणार नाही, हे लक्षात ठेवा. महत्त्वाची सूचना. महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, हा एडिट ऑप्शन तुम्हाला फक्त एकदाच मिळणार आहे. यावेळी पुन्हा चूक झाली तर सुधारणा करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे हप्ता सुरू करण्यासाठी दुरुस्ती अनिवार्य आहे. सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासणे आवश्यक आहे. फायदा कोणाला? या अपडेटचा फायदा किती बहिणींना होणार? या वन टाइम एडिट ऑप्शनचा थेट फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील 45 लाखांहून अधिक महिलांना होणार आहे. शेवटची मोठी सूचना. एक मोठी सूचना: खोटे डॉक्युमेंट किंवा खोटी माहिती टाकू नका. असे केल्यास गैरसोय होईल, अर्ज ब्लॉक होऊ शकतो. चुकीची माहिती टाकल्यास योजना कायमची रद्द होऊ शकते.